मित्रांनो, मध्यंतरी मी अशी एक बातमी वाचली, की दिल्ली, हरियाणा या भागामध्ये आयुर्वेदिक मेडिसिन म्हणून एक साधारण 30 औषधं दिली जात होती. मग त्यात काय लिव्हरसाठी असेल, ब्रेनसाठी असेल आणि आयुर्वेदिक म्हणून अक्षरशः काहीही खपवलं जातं. मग त्याला काही धारबंदच नाही. अशा पद्धतीने ती औषधं उत्पादन केली जातात, वितरित केली जातात आणि त्याच्यावरती अचाट दावे केले जातात. म्हणजे ह्या औषधामुळे तुमची उंची वाढेल, तुमचं टक्कल जाईल, तुमचे ढेरी कमी होईल, तुमचा एड्स बरा होईल, तुमचा डायबिटीज बरा होईल, तुमची लिव्हर चांगली होईल, म्हणजे काहीही त्याच्यामध्ये दावे असतात. ठीक आहे, आपण ते दावे एक वेळ बाजूला ठेवू. आयुर्वेदिक औषधांमध्ये फायदा होईल, नाही होईल, हे पण आपण बाजूला ठेवू. परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात हानिकारक किंवा सगळ्यात हॉरिबल गोष्ट अशी आहे, की त्या औषधांमध्ये सर्रास स्टेरॉइड्स मिसळली जातात. म्हणजे ती प्रेडनिसोन असेल, हायड्रोकॉर्ट असेल, बीटामेथाझोन असेल, अशा प्रकारचे स्टेरॉइडची औषधं आयुर्वेदिक पावडरमध्ये मिसळून विकली जातात आणि जेव्हा लॅबोरेटरीमध्ये हे सापडलं, तेव्हा 30 औषधांवरती बंदी घालण्यात आली. म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल, की अमुक-अमुक आयुर्वेदिक औषध ज्याच्यावरती काही लिहिलं नाहीये, किंवा जे काही लिहिलंय त्याच्यामुळे आपल्याला त्याचा अर्थ होत नाहीये किंवा त्याच्यात काय घातलंय याची कल्पना येत नाहीये. तर अशा प्रकारची औषधं तुम्ही घेतली आणि तर तुम्हाला बरं वाटलं, तर एक शक्यता अशी आहे, की त्याच्यामध्ये स्टेरॉइड्स मिसळलेली असू शकतात. पण स्टेरॉइडमुळे कसं होतं, की समजा तुमच्या अंगावरती चट्टे असतील, तर ते कमी होतात. म्हणजे परिणाम होतात. स्टेरॉइड म्हणूनच वापरली जातात बऱ्याच वेळा. परंतु स्टेरॉइड वापरणं हे सुखासुखी नसतं. स्टेरॉइडचे स्वतःचे बरेच प्रॉब्लेम असतात. स्टेरॉइडमुळे तुमचं ब्लड प्रेशर वाढतं, डायबिटीज वाढतो, टक्कल पडतं, स्किन थिन होते. म्हणजे अशा हाडं ठिसूळ होतात. अशी बऱ्याच प्रकारचे प्रॉब्लेम स्टेरॉइडमुळे येतात. आणि जर तुम्ही नकळत म्हणजे जेव्हा तुम्हाला कल्पनाच नाहीये, की आपण स्टेरॉइड घेतोय आणि तरी पण तुम्ही त्या आयुर्वेदिक औषधांच्या मार्फत स्टेरॉइड घेतली जातात तुमच्याकडनं, तर ही एक धोकादायक परिस्थिती आहे. कारण जेव्हा आपण स्टेरॉइड घेतो, तेव्हा त्याची सुरू करायची आणि बंद करायची काही पद्धत ठरलेली असते. आणि ही पद्धत तुम्हाला आयुर्वेदिक औषधांमध्ये पाळता येत नाही, ज्याचे तुमच्या शरीरावरती घातक परिणाम होऊ शकतात. त्याच्यामुळे जर तुम्ही आयुर्वेदिक औषधं ज्याच्यात काय घातलंय हे तुम्हाला माहीत नाही किंवा कळत नाही अशा प्रकारची घेत असाल, तर ती घेणं बंद करा आणि तुमचं आरोग्य वाचवा.